पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चलनशुद्धीच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल सुरू केला आहे। मुंबईत नोटबंदीमुळे पर्यटन ढेपाळून गेलं असं निरीक्षण ठाकरे यांनी नोंदवलं आहे। घाटकोपरच्या आर मॉलमध्ये रेड कार्पेट वॅक्स म्युझियमचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं। या वॅक्स म्युझियममध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या 25 नामवंतांचे मेणाचे पुतळे साकारण्यात आले। त्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेणाच्या प्रतिकृतीला विशेष स्थान देण्यात आलं आहे। उद्घाटन प्रसंगी उद्धव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं। उद्धव यांनी या उद्घाटनानंतर या म्युझियममधील कलाकृतीची पाहणी केली आणि त्याचं कौतुकही केलं। त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना हे कला दालन खुलं करण्यात आलं। नगर परिषदेच्या यशानंतर राज्यातील फडणवीस सरकार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करते। यासाठी महाराष्ट्र सुराज्य पर्व पक्ष पातळीवर राज्यस्तरीय कार्यक्रम हाती घेत आहे। राज्य सरकारनं घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाचा प्रचार 3 डिसेंबर ते 30 जानेवारी दरम्यान केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुराज्य पर्व रथाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य भाजप नेते उपस्थित होते। आपण वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून राज्याकडनं सुराज्याकडे लोकशाहीला देण्याचा प्रयत्न करतोय। त्याच प्रयत्नातील एक भाग म्हणून हा सुराज्य रथ या ठिकाणी निघालेला आहे। काय सरकारचे निर्णय आहेत त्या निर्णयांपासून तर लोकांना काय त्याच्यामध्ये लाभ आहे त्या लाभांपर्यंत सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुराज्य रथाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। पुणे जिल्ह्यातील भिगवण टोल नाक्यावर पोलिसांनी जप्त केलेली 6,90,00,000 रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचं समोर आलं आहे। बारामती बँकेनं ही रोकड आपली असल्याचा दावा केलाय। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व असलेली ही बँक आहे। पतसंस्थांपाठोपाठ नागरी सहकारी बँकांनीही आरबीआयच्या निर्बंधांविरोधात मोर्चाचं हत्यार उपसलंय। नोटबंदीच्या निर्णयामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात नागरी सहकारी बँकांचा हा मोर्चा असणार आहे। सोमवारी पुण्यात हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील 60 नागरी सहकारी बँका या मोर्चात सहभागी होणार आहेत। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच एमआयएमनं लातूरच्या उदगीरमधून नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा बिगुल वाजवलेला आहे। एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी उदगीरमधील सभेत संपूर्ण तेलंगणा आपल्या एका बोटावर नाचत असल्याचा दावा केलाय। हैदराबाद आपल्या मुठीत असून तिथं आपल्या मर्जीशिवाय पत्ता भी नाही हिलता असा दावा ओवैसी यांनी केलाय। तेलंगणाचा मुख्यमंत्रीही आपल्या दरवाजावर येऊन मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगतो अशी दरपोक्तीही त्यांनी काढली। त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांनी भारतीय मुस्लिमांचं रक्त देशातील अनेक दंगलींमध्ये सांडल्याचा आरोप केलाय। बाबरी मशीद पाडताना जमावावर गोळ्या का झाडल्या नाहीत असा सवालही ओवैसीनं यावेळी केला। मस्जिद को शहीद करने वाले कांग्रेस एनसीपी वालों, क्या तुम्हारी हुकूमत नहीं थी? क्या तुम्हारी पुलिस नहीं थी? क्या तुम्हारे पैरामिलिट्री फोर्सेस नहीं थे? क्या तुम्हारी फौज नहीं थी? शक्ल की भी परवाह थी, शक्ल की फिक्र थी तो मस्जिद को शहीद होना हुआ तमाशा बनकर तमाशा क्यों देखते रहे? कांग्रेस एनसीपी वालों में असरार तुमसे क्या चाहते तो बाबरी मस्जिद नहीं लगा सकते थे? ये लोग गोलियां नहीं चला रहा। शहीद करने वालों को आज तक सजा नहीं मिली, नहीं मिलेगा। 100 सीलों पे गोलियां चलाने वाले पुलिस वालों को मिली सजा? नहीं मिली। तानाज बेकसूर बच्चों को डालने वालों को सजा मिली? नहीं मिली। मुंबई बम धमाके ने सजा मिली। सत्यम लॉज कारवाई प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे। गावितांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे। सत्यम लॉजमध्ये तब्बल 290 अनधिकृत खोल्या सापडल्या होत्या, तरी या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही। ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली। आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। सत्यम लॉजसोबत 5 लेडीज बार्स, इतर 8 लॉजेस, 25 ढाबे, 10 हॉटेल शेड्स, 25 गॅरेजेस, 30 फर्निचर शोरूम्स जमीनदोस्त करण्यात आले।
1000 आणि 500च्या नोटबंदीनंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर टोल माफ करण्यात आला होता. मात्र मध्यरात्रीनंतर टोल पुन्हा सुरू झाल्यावर तळेगाव उर्से टोल नाक्यावर सुट्या पैशांचा गोंधळ उडाल्यानं टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. टोल जमा करताना सुट्या पैशांचा गोंधळ होऊ नये यासाठी कार्ड स्वाईप करण्यात येत आहे. मात्र कार्ड स्वाईप करण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रवासी 2000ची नोट काढून टोल घेण्यावर अडून राहिल्यानं जात असलेला वेळ यामुळे एक्सप्रेस हायवेवरील तळेगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. नोटबंदीचा निर्णय त्यानंतर 3 आठवड्यानंतर टोल नाक्यावर टोल घेण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईचे एंट्री पॉईंट असलेल्या दहिसर टोल नाक्यावर वाहन चालकांना लांबच लांब रांगा लावलेल्या दिसून येत आहेत. मात्र सुटे पैसे नसल्यामुळे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची होतानाचं चित्र दिसत आहे. त्यात टोल नाक्यावर स्वाईप मशीन कार्यान्वित नाही, त्यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असूनही वाहन चालकांना कार्ड स्वॅप करता येत नाही. वाशी टोल नाक्यावरही काहीसं असंच चित्र बघायला मिळतं. टोल नाक्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. टोल देण्यासाठी सुटे पैसे नसल्यानं टोल नाक्यांवरील कर्मचारी हतबल झाल्याचं दिसत होतं. तर सरकारनं अजून काही दिवस टोल नाके बंद ठेवावेत अशी मागणी वाहन चालक करत होते. गेले 22 दिवस बंद असलेले टोल नाके मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले. मुंबईच्या एंट्री पॉईंटवर टोल वसुली सुरू करण्यात आली आहे, परंतु सुटे पैसे नसल्यानं टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. त्यात टोल नाक्यांवर स्वाईप मशीन चालू नसल्यानं डेबिट क्रेडिट कार्ड असूनही वाहन चालकांना कार्ड स्वाईप करता आलं नाही. त्यामुळे जुन्या नोटांवरून वाहन चालक टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसून आले. टोल वसुली सुरू झाली असली तरी सुट्या पैशांवरून टोल चालक आणि वाहन चालकांमध्ये वाद होताना दिसतात. खारेगाव टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त नसला तरी टोल वसुली मात्र व्यवस्थित सुरू आहे. वाद होऊ नये याची काळजी स्वतः टोल कर्मचारी घेताना दिसतात. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बस्तवळेत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 7 जण ठार झाले. पाण्याच्या खणीमध्ये गाडी पलटी होऊन हा अपघात झालेला आहे. सगळे कामगार कागल एमआयडीसी मधील आहेत. मध्यरात्री 1च्या सुमाराला हा अपघात झाला. या गाडीमध्ये 18 जण होते, त्यापैकी 11 जणांना वाचवण्यात यश आलंय. सांगली शहर डबल मर्डरनं हादरलंय. रामनगर परिसरात 2 तरुणांची संध्याकाळच्या सुमाराला हत्या करण्यात आली. ते 1 जण गंभीर जखमी झाले. आरोपी अल्लू मकासीला पोलिसांनी अटक केली. धनवान उर्फ विकी टेंगरे आणि राहुल उर्फ बंड्या गोल अशी मृतांची नावं आहेत. तर जखमी हरीश शिंदेवर उपचार सुरू आहेत. 3 ते 4 जणांनी हल्ला केला आणि ते फरार झाले. 2 टोळ्यांच्या वर्चस्ववादातून हे खून झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सांगली पोलीस करत आहेत. वेगवेगळे गट होते, त्यातील 2 व्यक्ती आता इथं मृत झाल्याबद्दलची माहिती मिळते. त्या भांडणामधून एकूण 2 खून झालेले आहेत आणि त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या घेणं सुरू आहे. विविध पोलीस स्टेशनची दलं एकत्र करून वेगवेगळ्या टीम तयार करून त्या आरोपींचा शोध घेणं सुरू आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या जावयाकडून मेहुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपी जावयाला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलाय. जखमी मेहुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. सिद्धार्थ आवळे नावाच्या 40 वर्षीय युवकाच्या पत्नीचा 2013 साली झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झालाय. त्यावेळी आरोपीची मेहुणी वंदना दुचाकी चालवत होती. या घटनेसाठी आरोपी सिद्धार्थ वंदनाला जबाबदार ठरवत असे आणि त्यामुळे वंदनाला लग्नासाठी आग्रह करत असे. 2 महिन्यांपूर्वी वंदनाचे लग्न ठरल्यावर सिद्धार्थनं चिडून दुचाकीवरून जाताना भर रस्त्यात वंदनावर धारदार चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये वंदना गंभीर जखमी झाली. उपस्थित नागरिकांनी सिद्धार्थला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी सिद्धार्थ विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून सिद्धार्थला अटक केली आहे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये बुवाबाजी करणाऱ्या भामट्याची रासलीला कॅमेऱ्यात कैद झाली. मुरलीधर नावाचा हा ठग आपल्या मठातील स्नानगृहात एका तरुणीशी अश्लील चाळे करत असल्याचं या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मुंबईतल्या गोवंडीमध्ये रफिकनगर झोपडपट्टीतही भीषण आग लागली होती. यात अनेक झोपड्या जळून खाक झालेल्या आहेत. शुक्रवारी रात्री 8च्या सुमाराला ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि 4 टँकर्सच्या मदतीनं ही आग विझवण्यात आलेली आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी काही लोकांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाड इथे अज्ञातानं केलेल्या गोळीबारात 1 जण जखमी झालाय. शमीम मिर्झा असे या जखमी हॉटेल चालकाचं नाव आहे. रात्री 9:30 वाजता बस स्टँड परिसरात ही घटना घडली. रात्री अंधाराचा फायदा घेऊन
अज्ञातानं त्यांच्या दिशेनं फायरिंग केलं. शमीम यांच्या ओरडण्याच्या आवाजानं परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. शमीम यांच्या पोटाच्या बाजूला गोळी लागल्यानं त्यांना जालन्यामधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान हसनाबाद पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. नागपूरमध्ये निकिता केमिकल फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या आगीमध्ये 18 जण जखमी झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले. कंपनीमध्ये असलेल्या बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना करण्यात आल्या आणि त्यानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या अडचणी आल्या त्याला फॅक्टरीनं अतिक्रमित करून अधिकचं केलेलं बांधकाम कारणीभूत असल्याचा आरोप होतोय. फॅक्टरीतील जखमींना शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गुहागर तालुक्यातील शीर गावात मृत बिबट्या सापडला आहे. शीर गावातील भुवडवाडीमधील ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला होता. याची माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली आहे. पोलीस पाटलांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली आणि वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला आणि डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगण्यात आलं. 4 दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं. यानंतर बिबट्यावर वनविभागानं अंत्यसंस्कार केले. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 2 महिन्यात विविध घटनांमध्ये 6 बिबट्यांचा मृत्यू झालाय. 3 दिवस चालणाऱ्या पुलोत्सवाला शुक्रवारपासून रत्नागिरीमध्ये प्रारंभ झाला. पु ल देशपांडे रत्नागिरीचे जावई असल्यानं आणि त्यांच्या अजरामर कलाकृतीत रत्नागिरीचा उल्लेख वारंवार आल्यानं पुलंच्या लाडक्या शहरात असलेल्या या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे. पुलोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गायक आणि अभिनेत्री कीर्ती श्रीराज यांना पुलोत्सव सन्मान देण्यात आला. रत्नागिरीच्या आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक पुणे यांच्यातर्फे हा सन्मान दरवर्षी दिला जातो. ख्यातनाम साहित्यिक कैलासपती पु ल देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सन्मान देण्यात येतो. रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलं. बँकेतील गर्दी हळूहळू कमी होते. त्याचप्रमाणे मी देशातील नागरिकांकडे केवळ 50 दिवस मागितले होते आणि आता हळूहळू त्यामुळे रांगा कमी होत आहेत. ज्यांनी गरिबांच्या खात्यात पैसे टाकले त्यांच्यावरती काय कारवाई करावी याचा विचार मी करतोय. त्याचप्रमाणे त्यांना जेलमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. घोषणाएं करने वाली सरकारें तो बहुत आई, लेकिन घोषणा कर करके हिसाब देने वाली पहली सरकार आपके चरणों में बैठी है. घोषणाएं तो हर एक ने की, बहुत की, लेकिन हिसाब देने वाली ये पहली सरकार है जो जनता को पाई पाई का हिसाब दे रही है, पल पल का हिसाब दे रही है और देश की जनता ही हमारी मालिक है. ये सरकार की मालिक हिंदुस्तान के 125 करोड़ लोग हैं. ये प्रधानमंत्री के भी मालिक इस देश के 125 करोड़ लोग हैं. वही मेरा हाईकमांड है. ये जनता जनार्दन, यही मेरा हाईकमांड है. न मेरा कोई नेताजी है, न मेरा कुछ नहीं. जो कुछ भी है आप ही लोग हैं. भोपाळ वायू दुर्घटनेला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं भोपाळमध्ये विविध ठिकाणी निदर्शनं केली गेली. भोपाळ वायूकांडातल्या पीडितांना नुकसान भरपाई दिली जावी तसंच त्यांना आरोग्यविषयक आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध सेवाभावी संस्था तसंच एनजीओ या निदर्शनामध्ये सहभागी झाले होते. अमृतसरमध्ये 2 दिवसीय हार्ट ऑफ एशिया संमेलनाला सुरुवात झाली आहे. आशिया खंडात शांती, परस्पर सहकार्य आणि अफगाणिस्तानातली परिस्थिती या मुद्द्यांवर या संमेलनामध्ये चर्चा होणार आहे. यासोबतच दहशतवाद आणि काश्मीरमधल्या नगरोटा हल्ल्यावरून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती या बैठकीतून भारतानं आखली आहे. दरम्यान संमेलनाला आलेल्या सदस्यांनी सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिराला संध्याकाळी भेट दिली तसंच जालियनवाला बागलाही या शिष्टमंडळानं भेट दिली. कतारचे पंतप्रधान शेख अब्दुल्लाह बिन नासेर बिन खलिफा अल थानी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. यावेळी व्हिसा, सायबर स्पेस यासह विविध करारांवरही दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. फ्रान्समध्ये असलेल्या जगातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयातील ला मेनाग्रे या ऐतिहासिक इमारतीला वाचवण्यासाठी प्राणी संग्रहालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. 222 वर्ष जुनं हे प्राणी संग्रहालय 1794 मध्ये बांधण्यात आलं होतं. या प्राणी संग्रहालयात जवळपास 1000हून अधिक प्राणी आणि 180 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. चीननं अमेरिकेच्या डिफेन्स पॉलिसी बिलाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हे बिल पास झाल्यानंतर तैवान आणि अमेरिकेदरम्यान उहाळ लेव्हल मिलिटरी एक्सचेंज होऊ शकतं
हे बिल युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये या आठवड्यात आणि सिनेटमध्ये पुढच्या आठवड्यात सादर केले जाणार आहे. मात्र जर तायवानसोबत हा करार झाला तर अमेरिका आणि चीनमधील संबंध कमजोर होतील असं चीनच्या परराष्ट्र खात्यामार्फत सांगण्यात आलं आहे. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये अनेक दिव्यांगांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन केलं. सरकार दिव्यांगांना असलेले अधिकार कमी करू पाहत आहे तसंच सरकारनं त्यांची पेन्शन कमी केल्याचाही आरोप या आंदोलनकर्त्यांनी केलाय. या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलनकर्त्यांनी हातामध्ये पांढऱ्या रंगाचे हातमोजे घातले होते. नॉर्थ कोरियाच्या माध्यमांनी हुकुमशहा किम जोंग उन याची नवीन छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रांमध्ये किम जोंग आर्टिलरी ड्रिल बघत असल्याचं दिसत आहे. हे ड्रिल युएस सिक्युरिटी काउन्सिलच्या नॉर्थ कोरियावर नवीन प्रतिबंध लावण्यात आल्यानंतरचे आहेत. दक्षिण कोरियाविरोधात हे आर्टिलरी ड्रिल केल्याची चर्चा सध्या आहे. अमेरिका सिनेटनं इराणवर लावलेले सर्व आर्थिक निर्बंध 10 वर्षांसाठी वाढवण्यात आले आहेत. या निर्बंधानुसार जर अमेरिकेची कोणतीही कंपनी इराणसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करेल तर त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. इराणनं सिनेटच्या या निर्णयासंबंधी हरकत असल्याचं म्हटलंय. यापूर्वी ओबामा प्रशासनानं इराणवरील आर्थिक निर्बंध वाढवण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. संपूर्ण जगासमोर आता पाकिस्तानची आणखीन एक पोल खोल झाली आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने पसरवण्यात आलेली खोटी माहिती आता समोर आली आहे. पाकिस्तानच्या पीएम कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या विधानानुसार ट्रम्प यांनी शरीफ हे विलक्षण व्यक्तिमत्व असून ट्रम्प हे पाकिस्तानातील प्रत्येक समस्या सोडवण्यास उत्सुक असल्याचं म्हटलंय. मात्र तिथेच ट्रम्प यांच्या टीमनं ही सर्व माहिती खोटी असल्याचं सांगत पाकिस्तानचा खोटा चेहरा जगासमोर आणलाय. चीनच्या सरकारनं आता आलिशान गाड्यांसंदर्भात एक नवीन निर्णय घेतला. यापुढे आलिशान गाड्यांवर 10% जास्तीचा कर आकारण्यात येणार आहे. यामध्ये बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेन्झ आणि ऑडी, फरारी, पोर्शे आणि रोल्स रॉयस यांच्यामध्ये गाड्यांचा समावेश आहे. चीनच्या सरकारनं देशात वाढत असलेल्या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. युरोपियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मध्य आशियात पराभवाचा सामना करत असलेली इस्लामिक राज्य युरोपवरती हल्ले करण्याचं प्रमाण आणखीन तीव्र करण्याच्या प्रयत्नात आहे. हल्ले करण्यासाठी आयएस युरोपमध्ये असलेल्या शरणार्थींची मदत घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी ग्रामर स्कूलच्या काही विद्यार्थ्यांनी अँटी मलेरिया या औषधाचा शोध लावला आहे. हे औषध तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना $2 एवढा खर्च आला आहे. एकूण 6 विद्यार्थ्यांच्या या टीमला या संशोधनासाठी विद्यापीठातील विज्ञान विभागाच्या 11 शिक्षकांचंही सहकार्य मिळालं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.